या विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे आमचे भाषणकर असतील, आमच्या खंजेताई असेल, उपेंद्र असेल, त्यानंतर आमचा आनंद गेला का आनंद गेला आमचं अनिल पांघारे संकल्पना केली की आपल्याला या ठिकाणी एक शिवसेनेचा निर्धार मेळावा करायचा आहे. कारण बरेचसे लोक त्या दोन भावांना घाबरून बाहेर पडत नव्हते, परंतु अनिलने हिम्मत केली, डेअरिंग केली. 1.5 वर्ष अगोदर तिथे शाखा खोलली, त्यानंतर एक जुलूस काढला, म्हणजे मिरवणूक काढली. आणि आपण पाहिले असेल त्यावेळेला जवळजवळ 6 ते 7 हजार लोक मिरवणुकीला होते इथून. आणि त्यानंतर थोडंसं मरगळ आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि मला या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून दिलेला आहे. मग माझं कर्तव्य काय बनतं? मी उद्या साहेबांनी विचारलं की तुम्ही निरीक्षकांनी कुठं कुठं मिटिंगा घेतल्यात, कुठं सभा घेतल्यात, कुठं कार्यकर्त्यांना बोलवलेत, कुठं पदाधिकाऱ्यांना बोलवलेत, म्हणून करता आजचा हा निर्धार मेळावा. ही आता सुरुवात झालेली आहे. काय एक झलक आहे आणि बाकी जो काय आता खेळ आहे तो आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर. म्हटलं तुम्ही दोन भावंड लोक बोलतात, त्याचप्रमाणे ताईने उल्लेख केला आहे की या रावणाला आपल्याला गाडायचं. तयारीला सुरू झालेलं आहे. आम्ही प्रमाणात बोलतो असा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. मग चुकीचं काय तिचं? वस्तुस्थिती आहे, तिने भोगलेलं आहे की बाबा ज्या वेळेला तुमच्या हातात आमदारकी सगळं असताना तुम्ही काय त्या माझ्या भगिनीला इथल्या कार्यकर्त्याला त्रास दिलाय. काय तिचं म्हणणं होतं? माझ्या महिलांचा विकास व्हावा, माझ्या नगरसेवकच्या वार्डामध्ये विकास व्हावा, माझ्या लोकांचा विकास. तिचं काय वैयक्तिक तिने मागितलं होतं? तिने काय बिल्डिंग बांधून मागितली का काय नेमकं मागितलं? मग तुम्हाला कुठला अधिकार होता विकास काम थांबवण्याचं? यासाठी जी चीड होती ती तिने आज या स्टेजवरती ही पहिली आहे, एक झलक आहे, एक झाकी आहे. बहुत कुछ अभी बाकी आहे. नंतर आम्ही दुसऱ्या जाहीर सभेला जातो. हिंगोलीतील शहरातल्या या कार्यक्रमामध्ये बांगारांनी एक आक्षेपार्ह म्हणजे हातवारे करून टीका केली आहे विरोधकांना. मी पाहिलेलं ना, तुम्ही मगाही सांगितलं ना, हाताची बोटं सगळी सारखी नाही. सगळे एकनाथ शिंदे साहेब सगळे भरतशेठ नाही होऊ शकत. काही असे तसे थोडे असतात ना, त्यातून जर काय झालं असेल तर त्याला चूक सुधारायला लावू आम्ही. आणि ठीक आहे, काही उत्साहाच्या भरामध्ये काही बोलून जातात, पण ठीक आहे, जो एखादा चुकून चूक झाली तर त्यांनी 4 पावलं मागे येऊन ती चूक पण स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीबद्दल काय सांगाल आपण शिवसैनिकांना? काय सांगायचं? पूर्ण तयारीमध्ये बार तयार आहे आमचा. फक्त शिंदे साहेबांनी सांगायचं चाप दाब, आम्ही तो दाबला समजायचं. सर्वसामान्य जी सरकार आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आता विक्रोळीमध्ये आपल्याला काय दिसलं आजच्या? काय दिसलं म्हणजे? काय सांगा बिल्डिंग एवढ्या मोठमोठ्या दिसतात. आज जसे आपल्याकडे एवढे शिवसैनिक जमा झाले एवढ्या मोठ्या संख्येने, याबद्दल आपलं काय मत? सांगितलं नाही, झलक आहे. अजून बरंचसं काय बाकी आहे. चला, थँक्यू सो मच. चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.